हां मला पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट बघूया. थोडं 2-2 मार्कासाठी महत्त्वाचा असतो तो पॉईंट इथं बघू. इकडं लक्ष द्या. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं फॅराडेचा पहिला लॉ, फॅराडेचा दुसरा लॉ आणि लेंझेस लॉ बघितलं होतं. दुसऱ्या लॉमध्ये लेंझेस लॉमध्ये पण डिफरन्स काय हे पण गोष्टी बघितल्या त्या. आपण थोडं पुढं जायचं झालं तर ते म्हणजे मोशनल EMF किंवा ट्रान्सलेशनल मोशन ऑफ कंडक्टर. एखाद्या कंडक्टरचं ट्रान्सलेशनल म्हणजे स्ट्रेटमध्ये मोशन झालं पाहिजे. ओके, एका जागेवरून दुसऱ्या जागी गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आहे त्याचा आपण मोशनल EMF काढायचं, म्हणजे ते जे मोशन झाले ना त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो. मी काल लेंझेसला सांगत असताना सांगितलं होतं, एखादी कॉईल घेतली, कॉईल घेतल्यानंतर त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या कॉईलला रिड्यूस केलं किंवा वाढवलं किंवा त्याचा शेप चेंज केला किंवा काय केलं आपण शेप चेंज केला आहे किंवा त्याचा अँगल बदलला आहे तर फ्लक्समध्ये बदल होतो. आणि फ्लक्समध्ये बदल होतो म्हणजे त्या कॉईलमध्ये काय तयार होतं, इंड्युस्ड EMF तयार होतं. मग आज काय केलंय, आपण एक फ्रेम घेतली, आपण फॅराडेच्या लॉनुसार बघितलं, फॅराडेच्या लॉनुसार जाणार आहे. एक फ्रेम घेतली, त्या फ्रेममध्ये ABCD एक फ्रेम आहे. ही फ्रेम मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली. मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवत असताना त्याला अशा पद्धतीने ठेवलं की BL-V हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. V म्हणजे व्हेलॉसिटी, L म्हणजे लेंथ आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. कुठं आहे ते मॅग्नेटिक फील्ड, हे जे क्रॉसने दाखवलंय आपण हे काय त्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे. बट हे फील्ड कुठं आहे, टुवर्ड्स द बोर्ड आहे. कुठं आहे, टुवर्ड्स द बोर्ड. मी काल दाखवलं होतं, क्रॉस म्हटलं की बोर्डकडे आणि सर्कल करून डॉट काढलं की ते कुठल्या साईडला, जो आउटवर्ड. ओके, सो हे जे आहे ते कुठं आहे, हे टुवर्ड्स द बोर्डला आहे. याच्यामध्ये ही साईड जी आहे फ्रेमची ही फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. कोणती साईड बदलणार आहे, BC जी साईड आहे ना ती फक्त आपल्याला मूव्ह होणार आहे, बदलणार आहे, फिरणार आहे, मोशन होणार आहे. तिला फक्त काय करणार आहे, आपण बाहेरच्या साईडला ओढणार आहे. आता लक्षात घ्या, जर आपण एखादा आता इथं आहे हे BC आहे. ओके, त्याच्यातलं इलेक्ट्रॉनचं मोशन इकडे खाली झालं, हे इकडं ओढलं, इलेक्ट्रॉनचं मोशन झालं. इलेक्ट्रॉनचं मोशन झालं म्हणजे त्याच्या अपोजिटला काय असतं, करंट. म्हणजे इथं बॅटरी झाली, हे असं, हे प्लस झालं, हे मायनस झालं, म्हणजे याची करंटची डायरेक्शन झाली. समजते का बघा, याला आपण असं मोशनमध्ये घेतलं. मोशनमध्ये घेतलं म्हणजे फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये इंड्युस्ड EMF तयार झाला. त्याच्यामध्ये इंड्युस्ड EMF म्हणजे हे प्लस झालं आणि हे मायनस झालं. म्हणजे एवढा पार्ट ॲज ए सेल म्हणून काम केलं. एवढं पार्ट काय केलं, ॲज ए सेल. दॅट इज मीन बाय EMF, दॅट इज मीन बाय E. तर ते किती आहे, मग ते जे असतं ॲक्च्युअली कोणामध्ये बदल केला, फ्लक्समध्ये. किती असतं, B × A. एरिया किती असतो, L × X. कुठं आहे, हे X, हे L. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, E = dφ/dt. मॅग्नेट्यूड घेतला आपण कोणाचा, फॅराडेचा दुसरा लॉ आहे. मग फॅराडेचा दुसरा लॉ आपण हे A ची व्हॅल्यू इथं टाकून ह्याला इथं टाकलो तर E = d/dt of BLX. A ची व्हॅल्यू इथं टाकलो, याला इथं टाकलं फायची व्हॅल्यू, तर मला मिळाला BLX. ही लेंथ बदलणार नाहीये, मॅग्नेटिक फील्ड सुद्धा बदलणार नाहीये, BL कॉन्स्टंट आहे, dx/dt. पण बाळांनो, dx/dt काय आपल्याकडे, dx/dt म्हणजे व्हेलॉसिटी आहे. सो dx/dt आपल्याला काय मिळालं, व्हेलॉसिटी. तर ती व्हॅल्यू मी इथं टाकलो तर मला E ची व्हॅल्यू काय येईल बघा, तर मला या ठिकाणी E ची व्हॅल्यू मिळेल E = BLV. मला हे मिळालं कुठल्या ह्याच्यानं, हे मिळालं मला फॅराडेच्या लॉनं. पण मला लॉरेन्झ फोर्स, आता लॉरेन्झ फोर्सनं जर मला बघायचं झालं, हे लॉरेन्झ फोर्स आपल्याला माहित आहे. कुठं बघितलं आपण, 10 नंबर चॅप्टर मध्ये, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा, इथं बघा लॉरेन्झ फोर्स मध्ये काय बघा, लॉरेन्झ फोर्स मध्ये जे आहे ते E = BLV. आपण हे ऑलरेडी फॅराडे लॉनं बघितलं. लॉरेन्झचा फोर्स आपल्याकडे काय आहे, V.
F इज इक्वल टू एक फोर्स होता तिथं, काय होता, F इज इक्वल टू क्यू व्ही बी, बरोबर आहे ना. लॉरेन्सचा फोर्स क्यू इंटू व्ही बार क्रॉस बी बार, बी तिथे घेतलं होतं साइन थिटा. ओके, साइन थिटा म्हणजे F बरोबर क्यू व्ही बी, कारण थिटा किती आहे तिथं 90 डिग्री, साइन 90 किती असतं 1, म्हणजे मला फोर्स किती आला क्यू व्ही बी. कुठून आला सर, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट कॅरिंग करतं एक कंडक्टर, त्याची लेंथ किती आहे L, ही L इतकी लेंथ आहे. याने एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट कॅरी करणारा जर कंडक्टर ठेवला तर त्याच्यामध्ये फोर्स असतो, किती असतो, F इक्वल टू क्यू व्ही बी इतका फोर्स असतो. आता मी काय केलं, याला एका जागेवरून दुसऱ्या जागी आणलं, म्हणजे काय केलं, डिस्प्लेस झालं, डिस्प्लेसमेंट केलं, मीन्स वर्क डन, तिथं वर्क डन झालं, वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्क डन बरोबर काय आलं F इंटू L. सो W इज इक्वल टू F किती क्यू व्ही बी इंटू L. मग मला जर या ठिकाणी व्होल्टेज काढायचा आहे, म्हणजे त्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, तर वर्क अपॉन चार्ज इन टर्म्स ऑफ चार्जच्या बोलायचं झालं तर W अपॉन Q. सो E इज इक्वल टू W किती आपल्याकडे क्यू व्ही बी L डिवाइड बाय Q, Q कॅन्सल झालं, E इज इक्वल टू BLV, म्हणजे लॉरेन्स फोर्स नुसार सुद्धा आणि फॅरेडे लॉ नुसार सुद्धा मला काय मिळालं, त्याच्यातलं जे EMF आहे इंड्यूस्ड EMF ती किती आलं BLV. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं, जर एखाद्या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक सिंगल कंडक्टर आपण जर मोशन केलं, कसं सिंगल कंडक्टर जर मोशन केलं, ते मोशन कसं पाहिजे, ट्रान्सलेशनल, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं, तर त्या कंडक्टर मध्ये इंड्यूस्ड EMF तयार होतो, तो किती असतो BLV इतका इंड्यूस्ड EMF तयार होतो. कळलं.